मित्रांनो, त्यानंतर आसाराम बापू हा टॉर्च दाखवायचा, मुली सिलेक्ट करायच्या आणि ती मुलगी त्याच्यापर्यंत पोचवली जायची. माझ्याकडे सगळ्यात पहिले याची तक्रार 1983 साली आली होती. मी गुजरातचा 48 कार्यक्रमांचा एक दौरा केला होता. मुंबईच्या एका व्याख्यानाच्या वेळेस दिल्लीवरनं एक डॉक्टर मला भेटायला आले. त्यांना ते कळलं होतं, टाइम्स ऑफ इंडियामध्ये ती बातमी प्रसिद्ध झाली होती म्हणून ते आले होते. आणि ते मला सांगत होते, मानव साहब कुछ तो भी कीजिए, मेरी लड़की MD फाइनल की परीक्षा देने के बाद में वहाँ गई थी सत्संग के लिए बाबा के पास. उसका ट्रंक कॉल आया था कि बाबा ने सत्संग के लिए आज रात का समय दिया है. बड़े आनंदाने तिने फोन केला होता, आनंदाने तिने फोन केला होता आणि त्या दिवसापासून ती गायब आहे. 2 वर्ष झाली, तिचा पत्ता लागत नाही. मी अहमदाबाद पोलिसांमध्ये खूप प्रयत्न केला FIR दाखल करण्याचा, पोरगी बेपत्ता या गोष्टीचा, पण अजून काही माझा FIR पण दाखल होत नाही. आणि हा माणूस कोण होता? दिल्लीमध्ये अतिशय मोठा डॉक्टर होता. राष्ट्रपतींचं जे पॅनल असतं डॉक्टरांचं, त्याच्यावर त्याचं नाव होतं. एवढा मोठा डॉक्टर होता तो. मी त्याला म्हणालो, महाराष्ट्रात असतं तर मला काही करता आलं असतं, तिथे मी काहीही करू शकत नाही. गुजरातमध्ये काही माझा एवढा परिचय नाही. पण तेव्हापासून मी आसाराम बापूकडे लक्ष द्यायला लागलो. आसाराम बापू भगवान कृष्णाचा अवतार. एका अल्पवयीन मुलीवर तो प्रयत्न करत असताना त्याच्यावर खटला दाखल झाला. राजस्थानमधली ही केस आहे. राजस्थानच्या DCP आणि त्यांचे कमिशनर अधिकारी यांनी उत्तम पद्धतीनं ती केस दाखल केली, कारण तोपर्यंत निर्भया कायदा आला होता. निर्भया कायद्यानुसार बलात्काराचा प्रयत्न करणं इटसेल्फ बलात्कार मानला जातो. शिक्षाही अधिक कडक आहे. त्याच्या आधारावर त्यांनी इंदोर आश्रमामध्ये जाऊन त्याला अटक केली. इंदोर आश्रमामध्ये त्याला अटक झाली त्यावेळेस त्याने राजस्थानच्या पोलिसांनी अटक केली म्हणून सोनिया गांधींना आणि राहुल गांधींना खूप शिव्या दिल्या. खरं म्हणजे राजस्थानचे मुख्यमंत्री याचे भक्त होते, पण त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला नाही. पोलिसांनी चार्जशीट इतकी कडक केली की हा अनेक वर्ष तुरुंगात राहिलेला आहे. याचा मुलगा नारायण साई हाही भगवान कृष्णाचा अवतार. बापही भगवान कृष्णाचा अवतार आणि पोरगाही भगवान कृष्णाचा अवतार. आसाराम बापू किमान प्रवचन तरी देत असे. हा प्रवचन पण देत नाही. हा फक्त पोरी भोगण्याचं काम करतो. मी अतिशय जबाबदारीनं बोलतो आहे. त्याच्या अनेक तक्रारी यायच्या, पण कोणी काही करायचं नाही. एका मुंबईमधल्या DCPंची सख्या बहिणीची बहीण, तिच्यावर हा प्रयोग करण्यात आला. ती पळून आली त्यांच्याकडे. मुंबईला आल्यानंतर या DCPंना वाटलं की माझे अनेक IPS अधिकारी मित्र गुजरातमध्ये आहे, पण FIR दाखल करू शकले नाहीत. आणि म्हणून त्यांनी मुंबईला प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली, कारण त्यावेळेस 0 FIRची पद्धती, सुप्रीम कोर्टाचा आदेश नव्हता, त्यामुळे ती पद्धती नव्हती. अहमदाबादमध्येच FIR दाखल करावा लागत होता आणि कोणीही IPS अधिकारी तयार नव्हतं याकरता. आणि म्हणून त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या मुलींच्या तोंडावर पट्ट्या बांधलेल्या आहेत आणि त्या अनुभव सांगतायत की आमच्यासोबत हा नारायण साई कसा बलात्कार करण्याचा प्रयत्न करायचा. तिच्या मैत्रिणीवर बलात्कार झाला होता आणि हिच्यावर बलात्कार नव्हता, ही पळून आली होती, पण त्याचं त्यावेळेस काहीच बिघडलं नाही. आपल्या धुळे जळगाव जिल्ह्यामधली एक भुतडा नावाची मुलगी IPS अधिकारी झाली. तिची अपॉइंटमेंट तिकडे झाली सुरतेमध्ये, आणि तिने या बाबाला जेलमध्ये पाठवलं. नारायण साईला 2 बहिणींनी तक्रार केल्यावर ज्यावेळेस पोलीस अधिकारी हिम्मत करतात आणि ताकदीनं कायद्याचा वापर करतात, त्याच वेळेस यांना जेलमध्ये जाता येतं किंवा घातलं जाऊ शकतं. मित्रांनो, राम रहीम नावाचा बाबा मी तुम्हाला वेगळ्या अर्थानं सांगेन. त्याच्याबद्दल मी बिलकुल विस्तारानं बोलणार नाही, तेवढा वेळ नाही आपल्याजवळ. पण बुवाबाजी बळी स्त्रियांचा या पुस्तकामध्ये खूप विस्तारानं हे सगळं मांडलेलं आहे. तुम्हाला ते सगळं ऐकता येईल. 88ची जी एडिशन आहे त्यामध्ये नवीन सुधारणा करून या सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत. राम रहीमने त्याच्यावर त्याच्या आश्रमातल्या एका मुलीने अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान कार्यालय यांना पत्र पाठवलं. पत्राचा मसुदा फक्त मी तुम्हाला सांगतो. ही मुलगी सांगते की मैं बाबा की C ग्रेड की, म्हणजे 3ऱ्या टप्प्यातली साध्वी होती. या सगळ्या मुली ब्रह्मचारी म्हणून त्या ठिकाणी जगतात. आपलं आयुष्य त्यांनी बाबाला अर्पण केलेलं असतं. बाबा भगवान कृष्णाचा अवतार. एक दिवस तिला निरोप येतो की बाबा ने तुझे माफी देने के लिए बुलाया है. तिला माफी या शब्दाचा अर्थ माहीत नाही, फक्त एवढंच माहीत आहे की स्त्रियांचा जन्म कशासाठी मिळतो?
स्त्री जन्माला येते कारण तिने गेल्या जन्मामध्ये खूप पाप केलेलं असतं म्हणून. हे यांचं तत्त्वज्ञान बरं का, माझं नाही आहे, नाही तर तुम्ही माझ्यावर सोपाल. या बाबाचं तत्त्वज्ञान. स्त्रियांचा स्त्री जन्म का मिळतो? कारण त्यांनी गेल्या जन्मामध्ये अनेक पापं केलेली असतात, याही जन्मात पापं केलेली असतात, त्यापासून मुक्ती पाहिजे असेल तर बाबा हा राम रहीम त्यांना मुक्ती देतो, त्याला तो माफी असं म्हणतो. ही जेव्हा त्याच्या गुहेमध्ये गेली, बाजूला रिव्हॉल्वर ठेवलेली होती, एक अश्लील व्हिडिओ तो पाहत होता. आल्या आल्या तो तिला म्हणाला, मैं तुम्हारा गुरु हूं. ती म्हणाली, जी हां. तुमने मुझे तुम्हारा तन मन धन अर्पण किया है. ती म्हणाली, जी हां. तुम्हारा तन मुझे पसंद है, तुम मुझे पसंद हो, इसलिए मैं आज तुम्हें भोगना चाहता हूं. डायरेक्टली, आड नहीं पड़दा नहीं. ती म्हणाली, बाबा ये गलत है, मैं आपको भगवान कृष्ण का अवतार समझती हूं. तो म्हणाला, मैं हूँ ही भगवान कृष्ण का अवतार. जब मैं भगवान कृष्ण का अवतार था तब इतने हजारों से वही काम मैं आज भी कर रहा हूं. त्यावर ती म्हणाली, ये गलत है, ऐसा मैं नहीं करूंगी. त्यावर तो म्हणालतो, ते वाक्य फार महत्वाचं आहे. तो सरळ सरळ म्हणतो की ये देखो, मेरे पास समय नहीं है, मैं किसी लड़की के साथ में बलात्कार करना नहीं चाहता हूं. सीधे सीधे तुम तैयार हो जाओ, नहीं तो ये रिवॉल्वर है, यहाँ के यहाँ मार दूंगा, तुम्हें गाड़ दूंगा, मेरा कुछ बिगड़ेगा नहीं. क्योंकि राजस्थान के मुख्यमंत्री, हरियाणा के मुख्यमंत्री, पंजाब के मुख्यमंत्री मेरे शिष्य है, कई केंद्रीय मंत्री मेरे शिष्य है, कई IPS अधिकारी और IAS अधिकारी मेरे शिष्य है, और डेरा सच्चा का हर दिन का कमाई 1 करोड़ से ज़्यादा है, मेरा कुछ बिगड़ेगा नहीं, तुम्हारे माँ बाप को भी मार दूंगा. आपला जीव वाचवण्याकरता ती त्या दिवशी तयार झाली. पुढे 3 वर्ष तिचं शोषण होत राहिलं या पद्धतीनं. हे सगळं वर्णन ती करते आणि हे वर्णन करून पाठवते. अटल बिहारींना पत्र, पंतप्रधान कार्यालय त्याची दखल घेतं, चौकशीला सुरुवात होते. एका खुनाच्या केसखाली आणि या 2 साध्वी मुलींच्या बलात्काराच्या आरोपाखाली त्याला जेलमध्ये जावं लागतं. एक नित्यानंद स्वामी बंगलोरचा आहे, त्याच्याबद्दलचे एक्सपोजर्स तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्याच्या आश्रमामध्ये प्रवेश घेताना तो ॲफिडेविट लिहून घेत असे की यहाँ चलने वाली जो प्रक्रिया है शायद आपके मॉरलिटी के खिलाफ होगी, लेकिन आप उसके बारे में कंप्लेंट नहीं करोगे, पुलिस केस नहीं करोगे. याचं तत्त्वज्ञान काय आहे? याचं तत्त्वज्ञान असं आहे की माझ्यामध्ये शंकर तत्व आहे, मी शंकर भगवानांचा अवतार आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक पार्वती तत्व असतं, ते जागृत करावं लागतं. ते जागृत केलं की तिला मोक्ष प्राप्त होतो. आणि ते केव्हा शक्य आहे? जेव्हा शंकर भगवानजी सोबत ती रथ होते त्यावेळेस हे शक्य आहे. मला हे अतिशय तपशीलवार का माहीत आहे? कारण नित्यानंद स्वामीकडे स्त्रियांची संख्या खूप वाढल्याबरोबर त्याला ते स्वतःला सगळ्यांना समाधान देणं शक्य नव्हतं, आणि म्हणून त्याने अनेक शंकर भगवान निर्माण करून ठेवले. मुंबईचे अतिशय मोठे हायकोर्ट जज, त्यांची एक मुलगी अमेरिकेमध्ये सायंटिस्ट आहे, अजूनही आहे. ती अमेरिकन नागरिक आहे. ती मध्ये बंगलोर आश्रमामध्ये आली. या असा त्यांनी नेमलेल्या एका शंकर भगवानजीने तिचं जवळपास 3 वर्षपर्यंत शोषण केलं. ते शोषण केल्यानंतर 3 वर्षानंतर तिची नोकरी जायची वेळ आली. त्यावेळेस तिला अमेरिकेला परत जावं लागलं. तिचं डोकं जागेवर आलं. तिने आल्यानंतर मुंबई कोर्टामध्ये केस गुदरली, कारण पोलिसांनी FIR घेतला नाही म्हणून. तो जो शंकर भगवान म्हणून राहतो तो मुंबईत राहतो, म्हणून ती केस तिथे गेली तिने. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या केसमध्ये त्यावेळेस जादूटोणा विरोधी कायदा 2013मध्ये संमत झालेला असल्यामुळं आणि त्याचा मी सहअध्यक्ष असल्यामुळं मला सरकारच्या वतीनं साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं. त्या मुलीशी बोलताना ती म्हणते, मी एवढी मोठी सायंटिस्ट आहे, माझं डोकं अतिशय उत्तम काम करतं, म्हणूनच मला एवढा नावलौकिक माझ्या क्षेत्रामध्ये मिळालेला आहे. पण मी बंगलोर आश्रमामध्ये आली त्यावेळेस मला मोक्ष प्राप्त करायची माझी एवढी तीव्र इच्छा होती की त्यानंतर या बाबाच्या मी पूर्ण आहारी गेली. तो उठ म्हटलं की उठायचं, मी बस म्हटलं की बसायचं, झोप म्हटलं की झोपायची, अमुक कर म्हटलं की अमुक करायची, तमुक कर म्हटलं की तमुक करायची. माझी विचारशक्तीच पूर्णतः नाहीशी झाली होती, तर्कबुद्धी पूर्णतः नाहीशी झाली होती. माझा मानवी रोबो झाला होता. एखाद्या बाहुलीसारखी, रोबोच्या बाहुलीसारखी मी वागत होते. हे सगळं प्रकरण काय आहे? मी मुद्दाम तुम्हाला वेगवेगळे महाराज सांगितले. राम रहीमवर एक अतिशय सुंदर सिरीज आहे, तिचं नाव आहे आश्रम.
अतिशय सुंदर सिरीज आहे, तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मवरती सहज मिळेल. तिचे 3 पार्ट्स आहेत. अतिशय उत्तम पद्धतीनं ती बनवलेली आहे. हे बाबा लोक कशा पद्धतीनं शोषण करतात हे अतिशय विस्तारानं त्यामध्ये मांडलेलं आहे. मी तुम्हाला आग्रहानं सांगेन की ज्यांनी ही सिरियल पाहिलेली नसेल त्यांनी हे 3ही एपिसोड्स पाहावे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्त्रियांचं शोषण करण्याच्या काय प्रक्रिया वापरल्या जातात.